नमस्कार. डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्सळी आज तुम्हाला प्युअरपेरियमबद्दल सांगणार आहे. तर आपण नॉर्मल प्युअरपेरियमबद्दल पाहणार आहोत. त्याची डेफिनेशन, प्युअरपेरियमच्या वेळेस होणारे ॲनाटॉमिकल चेंजेस. प्युअरपेरियम म्हणजे डिलिव्हरीनंतरचे 6 आठवडे किंवा डिलिव्हरीनंतरच्या काळाला आपण प्युअरपेरियम म्हणतो. तर त्याचे डेफिनेशन पाहणार आहोत. त्याच्यात होणारे ॲनाटॉमिकल चेंजेस, फिजिओलॉजिकल चेंजेस जे होतात ते पाहणार आहोत. युट्रस, सर्व्हिक्स, वजायना, पेल्विसमध्ये. इन्व्होल्युशनवर एक महत्त्वाचा प्रश्न असतो. तर इन्व्होल्युशन काय आहे, त्याची क्लिनिकल असेसमेंट कशी करतात. लोकियाबद्दल महत्त्वाचं पाहणार आहोत. लोकिया म्हणजे जे काही वजायनल सिक्रेशन होतं डिलिव्हरीनंतर त्याबद्दल पाहणार आहोत. लॅक्टेशन आणि ब्रेस्ट फिडिंगबद्दल पाहणार आहोत. नॉर्मल प्युअरपेरियममध्ये काय काळजी घ्यायची, नॉर्मल प्युअरपेरियमची मॅनेजमेंट कशी करायची आणि सायकियाट्रिक डिसऑर्डर्स, मोस्ट इम्पॉर्टंटली पोस्टपार्टम ब्लूजबद्दल आपण पाहणार आहोत. तर आता प्युअरपेरियमची डेफिनेशन पाहूया. तर चाइल्ड बर्थ नंतर असा काळ ज्यात जे प्रेग्नन्सीमध्ये जे काही ऑर्गन्स ठीक आहे साईजमध्ये वाढलेले, ठीक आहे, त्यांच्यात जे ॲनाटॉमिकल फिजिओलॉजिकल चेंजेस झालेले, ठीक आहे. तर प्रेग्नन्सी नंतर त्या सगळ्या गोष्टी ज्या चेंजेस झालेल्या असतात ॲनाटॉमिकली आणि फिजिओलॉजिकली ते परत बॅक टू नॉर्मल येतात. दे रिवर्ट बॅक टू नॉर्मल. त्याला आपण प्युअरपेरियम म्हणतो. तर प्युअरपेरियम इज द पिरियड फॉलोइंग चाइल्ड बर्थ ड्युरिंग विच द बॉडी टिश्यूज especially the pelvic organs revert back approximately to the pre-pregnant state both anatomically and physiologically. ठीक आहे. तर मोस्टली हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये होतं, ठीक आहे, आणि मॅमरी ग्लँड्स मध्ये, ठीक आहे. पण कसं होतं की रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणजे जे काही युट्रस, सर्व्हिक्स आहे ते साईजने पुन्हा कमी होतात, म्हणून आपण त्यांना रेट्रोग्रेसिव्ह चेंजेस म्हणतो, ठीक आहे. आपण जे मॅमरी ग्लँड्स आहेत त्यांच्यात प्रोग्रेसिव्ह चेंजेस होतात, म्हणजे मॅमरी ग्लँड्स साईजने वगैरे वाढतात, कारण जे निओनेट आहे त्याला मिल्क वगैरे फीड करायचं असतं, ठीक आहे. तर आता मेन पॉईंट, जो मेन क्वेश्चन आहे त्याकडे वळू. इन्व्होल्युशन, ठीक आहे. हे तर होतं प्युअरपेरियममध्ये की जे काही युट्रस, सर्व्हिक्स साईजमध्ये वाढलं आहे ते पुन्हा नॉर्मल साईजला येतं, त्याला इन्व्होल्युशन म्हणतो. तर इन्व्होल्युशन इज द प्रोसेस वेअर बाय जेनायटल ऑर्गन्स रिवर्ट बॅक अप्रॉक्सिमेटली टू द स्टेट ॲज दे वर बिफोर प्रेग्नन्सी. तर इन्व्होल्युशन ती प्रोसेस आहे ज्यात ते जेनेटल ऑर्गन्स नॉर्मल साईजमध्ये येतात. आणि प्युअरपेरियम तो काळ आहे, आपण शक्यतो 42 डेज आफ्टर डिलिव्हरीला प्युअरपेरियम म्हणतो. तर ज्या काळात हे सगळे चेंजेस नॉर्मल होतात त्या काळाला आपण प्युअरपेरियम म्हणतो, आणि त्या प्रोसेसला जिथे ते रिवर्ट बॅक होतं नॉर्मलला त्याला आपण इन्व्होल्युशन म्हणतो. द वुमन इज टर्म्ड एज प्युअरपेरा. तर ज्या स्त्रीची डिलिव्हरी झाली आहे आणि तिच्या बॉडीमध्ये आफ्टर डिलिव्हरीचे जे चेंजेस होत आहेत त्या स्त्रीला आपण प्युअरपेरा म्हणतो. तर आता ड्युरेशन काय पहा प्युअरपेरियमचं, ठीक आहे. प्युअरपेरियम बिगिन्स as soon as the placenta is expelled and lasts for approximately 6 weeks. 6 weeks म्हणजे 42 days जसं मी म्हणलं. when the uterus becomes regressed almost to the non pregnant size. ठीक आहे. तर थर्ड स्टेज ऑफ लेबरमध्ये प्लासेंटा बाहेर पडतो. तर प्लासेंटा बाहेर पडल्या पडल्या त्या लेडीचं प्युअरपेरियम सुरू होतं. तर जे प्युअरपेरियमचा पिरियड आहे ते आपण 3 स्टेजेसमध्ये, ठीक आहे, डिवाइड करतो, ठीक आहे. 3 पिरियड्समध्ये डिवाइड करतो, इमिडिएट, अर्ली आणि रिमोट. तर इमिडिएटली म्हणजे काय, विदिन 24 hours. तर प्युअरपेरियम झाल्यानंतर 24 तासानंतर आपण इमिडिएट पिरियड म्हणतो, 7 दिवसानंतर त्याला अर्ली पिरियड म्हणतो, आणि 6 आठवड्या त्यानंतर 6 दिवसांपासून ते 6 आठवड्यापर्यंत आपण त्याला रिमोट पिरियड म्हणतो, ठीक आहे. तर अबॉर्शन झाल्यानंतर सुद्धा हेच चेंजेस दिसतात, पण त्यांचा जो कालावधी आहे तो नॉर्मल प्रेग्नन्सीपेक्षा कमी आहे, ठीक आहे. सिमिलर चेंजेस अकर फॉलोइंग अबॉर्शन बट टेक्स शॉर्टर पिरियड फॉर द इन्व्होल्युशन टू कम्प्लीट. आता आपण युजली थर्ड ट्रायमिस्टर, थ्री ट्रायमिस्टर्स म्हणतो प्रेग्नन्सीचे. फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर, ज्यात 9 मंथचा काळ 3-3 महिन्यामध्ये असं 3 ट्रायमिस्टर्समध्ये डिवाइड करतो आपण. तर आता फोर्थ ट्रायमिस्टर काय, तर ह्याच प्युअरपेरियमच्या पिरियडला आपण फोर्थ ट्रायमिस्टर म्हणतो. इट इज द टाइम फ्रॉम डिलिव्हरी अंटिल द कम्प्लीट फिजिओलॉजिकल इन्व्होल्युशन अँड फिजिओलॉजिकल ॲडजस्टमेंट. आता प्युअरपेरियममध्ये जे ॲनाटॉमिकल इन्व्होल्युशन होतं, ठीक आहे, त्या बाबतीत आपण पाहूयात. एस्पेशली आपण पहिले युट्रसबद्दल पाहूयात. तर आपल्याला माहिती आहे की प्रेग्नन्सीमध्ये युट्रसची खूप ग्रोथ होते. नॉर्मली जेव्हा ती लेडी प्रेग्नंट नसते तेव्हा नॉर्मली युट्रस 60 ग्रॅमचा असतो, ठीक आहे. त्याचं जे व्हॉल्यूम आहे, कॅव्हिटी 5 ते 10 मिलीलिटरची असते आणि त्याची लेंथ 7.5 सेंटीमीटरची असते, ठीक आहे. ॲट टर्म
ठीक आहे, जेव्हा फुल्ली ग्रोथ झालेलं असतं फिटसचं, तेव्हा युट्रसची जे वेट आहे ते 60 ग्रॅमवरून 900 ते 1000 ग्रॅम वर पोहोचते आणि त्याची लेंथ 7.5 सेंटीमीटरवरून 35 सेंटीमीटरला वाढते. म्हणजेच युट्रसची कॅपॅसिटी 500 ते 1000 टाइम्स वाढते. ठीक आहे, आणि युट्रसच्या प्रत्येकच पार्ट्समध्ये चेंजेस येतात, बॉडी, इस्थमस आणि सर्विक्स. म्हणजे हे आता सपोज आपलं असं एक साधं चित्र काढते, हे जर का युट्रस असेल, हे नॉर्मली असं, तर हे बॉडी, हे इस्थमस, ठीक आहे, आणि इस्थमस तो पार्ट असतो जो सर्विक्स आणि युट्रसला जोडतो. ठीक आहे, तर हे बॉडी, हे इस्थमस आणि हे खाली सर्विक्स. तर ह्या सगळ्याच पार्ट्समध्ये स्पेशली चेंजेस होतात. ॲट द एंड ऑफ 6 weeks इट्स मेजरमेंट इज ऑलमोस्ट सिमिलर टू दॅट ऑफ द नॉन प्रेग्नंट लेवल्स. पुन्हा मग डिलिव्हरी झाल्यानंतर 6 आठवड्यांनी पुन्हा जे पूर्वी 60 ग्रॅमचे होतं तसंच 60 ग्रॅमचं होऊन जातं ते युट्रस. ठीक आहे, इमिडिएटली फॉलोइंग द डिलिव्हरी युट्रस बिकम्स फर्म्स, रिट्रॅक्ट्स विथ अल्टरनेट हार्डनिंग अँड सॉफ्टनिंग. प्लासेंटल साइज कॉन्ट्रॅक्ट्स rapidly, presenting a raised surface which measures about 7.5 cm and remains elevated even at 6 weeks when it measures about 1.5 cm. ठीक आहे, तर प्लासेंटाची जिथं प्लासेंटाचं तयार झालेलं, ठीक आहे, जिथं इम्प्लांटेशन झालेलं, ती साईज कॉन्ट्रॅक्ट होऊन तिकडे एक रेस सरफेस तयार होते. आता युट्राईन सेगमेंट, लोअर युट्राईन सेगमेंटमध्ये काय चेंजेस होतात? ठीक आहे, तर लोअर युट्राईन सेगमेंट एक थिन, फ्लॅबी आणि कोलॅप स्ट्रक्चर बनतं आणि त्याला पुन्हा नॉर्मल साईजला यायला काही वीक्स लागतात. ठीक आहे, हे आणि जे इस्थमस आहे, ठीक आहे, त्याला सुद्धा नॉर्मल साईजला यायला वेळ लागते. इथं सांगितले की इस्थमस इज द पार्ट ऑफ बिटवीन द बॉडी ऑफ द युट्रस अँड द इंटरनल ऑफ द सर्विक्स. ठीक आहे, तर सर्विक्सचे 2 पार्ट्स असतात. इंटरनल लॉस असतो, बाहेर वजाण्याच्या दिशेने एक्सटर्नल लॉस असतं. तर इस्थमस तो पार्ट आहे जो आपण म्हणू की युट्रस आणि सर्विक्सला जोडतो. आता प्युअर पेरियमच्या वेळेस होणारे अॅनाटॉमिकल चेंजेस आपण पाहिले. आता फिजिओलॉजिकल चेंजेस जे होतात ते फार इंटरेस्टिंग आहेत, ते आपण पाहू. ठीक आहे, फिजिओलॉजिकल प्रोसेस ऑफ इनोल्युशन इज मोस्ट मार्क्ड इन द बॉडी ऑफ द युट्रस. तर कोणत्या कोणत्या कंपोनंट्समध्ये चेंजेस येतात? मसल्स, ब्लड वेसल्स आणि एंडोमेट्रियम यामध्ये चेंजेस येतात. तर मसल्समध्ये मार्क्ड हायपरट्रॉफी दिसते. ठीक आहे, हायपरप्लेजिया आणि हायपरट्रॉफी. हायपरट्रॉफी म्हणजे काय? ते जे स्ट्रक्चर आहे साईजमध्ये जेव्हा वाढतं त्याला आपण हायपरट्रॉफी म्हणतो. हायपरप्लेजिया म्हणजे काय? नंबरने वाढतं, त्याला हायपरप्लेजिया म्हणतो. तर जे काही मसल फायबर्स आहेत प्रेग्नन्सीच्या काळात त्यांचं हायपरट्रॉफी आणि हायपरप्लेजिया झालेलं असतं. आकाराने आणि त्यांच्या काउंटने ते वाढलेले असतात, क्वांटिटीने ते वाढलेले असतात. ठीक आहे, आणि इंडिव्हिज्युअल मसल फायबर जे आहे ते किती साईजने वाढतं? तर इट एनलार्जेस टू द एक्सटेंट ऑफ 10 टाइम्स इन लेंथ अँड 5 टाइम्स इन ब्रेड. ठीक आहे, तर प्युअर पेरियमच्या वेळेस म्हणजे जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर पुन्हा युट्रस जेव्हा नॉर्मल साईजला येतं तेव्हा मसल फायबर्सचा काही नंबर डिक्रीज नाही होत, पण त्यांचं जे मायोमेट्रियल साईज जे आहे, ठीक आहे, सेल्सची जी साईज आहे ती मात्र कमी होते, साईज कमी होते, नंबर कमी नाही होत. ठीक आहे, विड्रॉवल ऑफ द स्टेरॉइड हॉर्मोन्स इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन मे लीड टू द इन्क्रीज इन द ऍक्टिव्हिटी ऑफ युट्राईन कोलॅजिनेस अँड द रिलीज ऑफ प्रोटिओलायटिक एन्झाईम्स. तर कसं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या स्टेरॉइड्समध्ये कमी झाल्यामुळे, कारण जेव्हा डिलिव्हरी होते त्यानंतर तर प्रोजेस्टेरॉन आपोआप कमी होतो. ठीक आहे, तर त्यामुळे काय होतं की युट्राईन कोलॅजिनेस ची ऍक्टिव्हिटी वाढते आणि मग प्रोटिओलायटिक एन्झाईम सुद्धा रिलीज होतात. त्यानंतर पुन्हा जे काही प्रोटोप्लाझम आहे प्रत्येक सेलच्या आतमध्ये जे प्रोटोप्लाझम आहे ते ऑटोलायसिस होतं आणि त्यामुळे प्रोटिओलायटिक एन्झाईम्स रिलीज होतात. आणि मग हे प्रोटिओलायटिक एन्झाईम्स, आता जेव्हा एन्झाईम्स काय असतात? प्रोटीन्स असतात. ठीक आहे, तर जे तेव्हा तुटतात त्यांचं ऑटोलिसिस होतं तेव्हा ते पेप्टोन्सच्या फॉर्ममध्ये ब्लडस्ट्रीममध्ये एंटर होतात. आणि आपल्याला तर माहिती आहे की पेप्टोन्सचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर ते शरीराच्या बाहेर कसं पडणार मेटाबॉलाइज होऊन? तर किडनीज त्यांना युरिया आणि क्रिएटिनिनच्या स्वरूपात त्या पेप्टोन्स आणि प्रोटिओलायटिक एन्झाईम्सला बाहेर फेकून देते. तर मग प्युअर पेरियल युरिनमध्ये म्हणूनच एवढ्या साऱ्या प्रोडक्ट्सचं एक्सक्रिशन झालेलं असतं. आणि सेम जे कनेक्टिव्ह टिश्यू सुद्धा वाढलेलं आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी युट्रसच्या ठिकाणी ते सुद्धा सेम टाईप ऑफ डिजनरेशन होतं त्यांचं सुद्धा. तर मग इन्व्होल्युशन जे होतं तर त्याला कोणत्या 2 फिजिओलॉजिकल गोष्टी चांगल्या फेवर करतात? एक तर जे एन्झायमॅटिक ॲक्शन आहे, आपण पाहिलं की प्रोटिओलायटिक एन्झाईम्स रिलीज होऊन
ऑटोलिसिस होतं आणि जे काय एक्सेस जे साईज वाढलेली आहे ज्यामुळे मसल्सची ती कमी होते, तर या एन्झायमॅटिक ॲक्शनमुळे इन्व्होल्युशन होण्यास मदत होते आणि त्यामुळे युट्रस आणि अजून एक फॅक्टर म्हणजे युट्रस जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं त्यामुळे युट्राईन काही मसल्सला किंवा काही सेल्सला ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे ते सेल्स असेही मरून जातात. सो रिलेटिव्ह अनॅक्झिया इंड्यूस्ड बाय इफेक्टिव्ह कॉन्ट्रॅक्शन अँड रिट्रॅक्शन ऑफ द युट्रस. ठीक आहे, ते मसलचं जे प्रोटोप्लाझम वगैरे आहे त्यामुळे कमी होण्यास मदत होते. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते युट्राईन मसल जे फायबर्स आहेत ते आकाराने कमी होतात, नंबरने नाही. तर हे झाले फिजिओलॉजिकल अँड ॲनाटॉमिकल चेंजेस ड्युरिंग इन्व्होल्युशन. आता ब्लड वेसल्समध्ये काय चेंजेस होतात प्युअरपेरियमच्या वेळेस? ठीक आहे, प्लासेंटल साईटच्या इथे एस्पेशली ब्लड वेसल्सचे जे चेंजेस होतात ते फार प्रोनाऊन्स्ड असतात, कारण प्लासेंटाच तर एक कनेक्शन आहे मॅटर्नल युट्रस आणि फिटस मध्ये, आणि तिथेच तर सगळ्यात जास्त ब्लड वेसल्सची ॲक्शन प्रोनाऊन्स्ड असते, त्यामुळे तिथेच सगळ्यात प्रोनाऊन्स चेंजेस असतात प्युअरपेरियमच्या वेळेस. तर आर्टरीजमध्ये काय चेंजेस होतात? ठीक आहे, तर त्यांची वॉल कॉन्ट्रॅक्ट होते, त्यांचं जे इंटिमा आहे 3 लेयर्स असतात ब्लड वेसल्सचे, ट्युनिका मीडिया, इंटरना आणि एक्सटर्ना. तर जे ट्युनिका इंटिमा आहे ते थिक होतं आणि त्यामध्ये थ्रोम्बोसिस होतं. ड्युरिंग द फर्स्ट वीक आर्टरीज ते अंडरगो थ्रोम्बोसिस, हायलिनायझेशन अँड फायब्रोनॉइड अँड आर्टरायटिस. ठीक आहे, तर अशा प्रकारे आर्टरीज थ्रोम्बोसिसच्या हेल्पने, हायलायनायझेशनच्या मदतीने, फायब्रोनॉइड अँड आर्टरायटिस, तर अशा प्रोसिजर्सने आर्टरीज सुद्धा बंद होऊन जातात, तिकडचे कोलॅप्स होऊन जातात, बंद होऊन जातात. ठीक आहे, डिस्ट्रॉय होऊन जातात आणि वेन्स सुद्धा ऑब्लिटरेट होतात थ्रोम्बोसिसने, हायलिनायझेशन आणि एंडोफ्लेबायटिसने. त्यानंतर त्या थ्रोम्बायमध्ये न्यू ब्लड वेसल्स ग्रो होतात. तर हे झालं ब्लड वेसल्समध्ये काय चेंजेस होतात. आता एंडोमेट्रियममध्ये काय चेंज होतं, तर युट्रसचं जे सगळ्यात आतलं लेअर आहे एंडोमेट्रियम. ठीक आहे, 3 लेअर्स आहेत आपल्याला माहिती आहे, एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पेरिमेट्रियम. तर एंडोमेट्रियममध्ये काय चेंजेस होतं, डिलिव्हरीनंतर जो डेसिडुआचा जो मेजर पार्ट आहे, ठीक आहे, तो कास्ट ऑफ होतो. ठीक आहे, आणि मग प्लासेंटा एक्सपेल होतं. सगळ्यात जास्त चेंजेस होतात प्लासेंटल साईडच्या इकडे. तर जे एंडोमेट्रियम मग उरलेलं आहे त्याची थिकनेस किती असते, 2 मिलीमीटर टू 5 मिलीमीटर. द सुपरफिशियल पार्ट कंटेनिंग द डिजनरेटेड डेसिडुआ, ब्लड वेसल्स अँड बिट्स ऑफ फिटल मेम्ब्रेन्स बिकम्स नेक्रोटिक अँड इज कास्ट ऑफ इन द लोकिया. तर आपल्याला माहिती आहे की प्युअरपेरियमच्या काळात लोकिया रिलीज होतो. ठीक आहे, त्या फिमेलच्या वजानामधून काही वजानल सिक्रेशन्स येतात ज्याला आपण लोकिया म्हणतो. तर ते लोकिया म्हणजे काय असतं की हेच सगळे जे काही डेसिडुअल मटेरियल आहे, ब्लड सेल्स आहे, फिटसचे जे काही मेम्ब्रेन्स, थोडे मेम्ब्रेनस पार्ट्स असतील ते नेक्रोज होऊन मरून तेच रिलीज झालेले असतात. ठीक आहे, आता मग रिजनरेशन कधी सुरू होते, 7th डेला रिजनरेशन सुरू होते आणि ही रिजनरेशन सुरू होते एपिथेलियम ऑफ द युट्राइन ग्लँड माउथ्स अँड इंटरग्लँड्युलर स्ट्रोमल सेल्स. ठीक आहे, हे जे रिजनरेशन आहे ते 10व्या डेला कंप्लीट होऊन जातं आणि एंटायर एंडोमेट्रियम जे आहे ते 16व्या दिवशी रिस्टोर होतं. एक्सेप्ट आपल्याला माहिती आहे की जे प्लॅसेंटल साईडचं जिथे इम्प्लांटेशन झालेलं होतं ती साईड, त्याला मात्र पुन्हा रिस्टोर व्हायला 6 आठवडे लागतात. तर अशा प्रकारे हे ब्लड वेसल्स आणि एंडोमेट्रियम मधले चेंजेस झाले प्युअरपेरमच्या वेळेस. हे अगदीच एवढं सगळं लिहायची गरज नाहीये, पण आपण थोडक्यात लिहू शकतो की ब्लड वेसल्स हे ऑब्लिटरेट होतात. कसे होतात, तर थ्रोम्बोसिस, हायलिनायझेशन वगैरेच्या मदतीने. ठीक आहे, त्यानंतर मग एंडोमेट्रियमचं काय होतं, तर डेसिडिया कास्ट होतो, लोकिया बाहेर येतो. कसा बाहेर येतो, रिजनरेशन 7व्या दिवशी स्टार्ट होतं, कधी कंप्लीट होतं 10व्या दिवशी, कम्प्लिटली रिस्टोर कधी होतं एंडोमेट्रियम 16व्या दिवशी. असं सगळं आपण लिहू शकतो. क्लिनिकल असेसमेंट ऑफ इन्व्होल्युशन. आता इन्व्होल्युशनची प्रोसेस तर प्युअरपेरियममध्ये चालूच असते, पण आपण त्याचं क्लिनिकल असेसमेंट कसं करू शकतो की सगळं प्रॉपरली होत आहे का नाही हे तर आपण मॉनिटर करतो. तर ते कसं करायचं, तर हे आपण क्लिनिकली असेस करू शकतो बाय नोटिंग द हाईट ऑफ द फंडस ऑफ द युट्रस इन रिलेशन टू प्युबिक सिम्फायसिस. ठीक आहे, आपल्याला प्युबिक सिम्फायसिस माहिती आहे. ठीक आहे, जे 2 पेल्विक बोन्स असतात ते अँटेरियरली, जे हिप बोन जे आहे, ठीक आहे, हिप बोन एका साईडचं बनलेलं असतं, इलियम, इशियम, प्युबिस, ह्या 3 पार्ट्सने. तर प्युबिस तो पार्ट आहे जो पुढून जॉईन झालेला असतो. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या प्युबिक सिम्फायसिस पासून आपण हाईट मेजर करतो ऑफ द फंडस ऑफ द टिल द फंडस ऑफ द युटरस. ठीक आहे, तर हे मेजरमेंट दररोज एका फिक्स टाइमला घ्यायला पाहिजे आणि प्रिफरेबली जर त्या सेम ऑब्झर्वरने घेतली तर अधिक चांगलं. ठीक आहे,
त्यानंतर कोणती काळजी घ्यायला पाहिजे तर ब्लॅडर आपण एम्प्टी करायला हवं आणि बॉवेल सुद्धा, कारण वाढलेलं बॉवेल आणि ब्लॅडर ते फंडसला युट्रसचं जे फंडस आहे त्याची हाईट वाढवू शकतं. ठीक आहे, इट मे रेज द लेवल ऑफ द फंडस ऑफ द युट्रस. त्यामुळे ते एम्प्टी करून मग मेजर करणं जास्त चांगलं. युट्रसला आपण सेंट्रलाइज करायला हवं आणि मेजरिंग टेपच्या साहाय्याने प्युबिक सिम्फायसिस पासून ते जेवढी फंडल हाईट आहे तिथपर्यंत मेजर करायला हवं. तर डिलिव्हरी नंतर, जस्ट डिलिव्हरी नंतर फंडस जे आहे युट्रसचं ते प्युबिक सिम्फायसिस पासून 13.5 सेंटीमीटर वर असू शकतं किंवा 5 इंच आणि अर्धा सेंटीमीटर वर असू शकतं. तर पहिल्या 24 तासामध्ये हीच लेवल 13.5 सेंटीमीटर ही कॉन्स्टंट असू शकते, पण नंतर त्यानंतर स्टेडी डिक्लाइन होतं त्या हाईटमध्ये बाय 1.5 सेंटीमीटर इन 24 आवर्स. ठीक आहे, एवढ्या पटीने ते कमी होतं 24 तासात. आणि मग सेकंड वीकच्या एंडमध्ये युट्रस त्यानंतर एक पेल्विक ऑर्गन होऊन जातं, कारण त्याच्या आधी ते एक ॲब्डोमिनल ऑर्गन झालेलं असतं, ॲब्डोमिनमध्ये वरती आलेलं असतं, पण बाय द एंड ऑफ सेकंड वीक इट अगेन बिकम्स अ पेल्विक ऑर्गन. त्यानंतर जे रेट आहे इन्व्होल्युशन तर सेकंड आठवड्यानंतर स्लो होऊन जातं, 6 आठवड्यापर्यंत तर ते चालतं. ठीक आहे, द युट्रस ऑलमोस्ट बिकम्स नॉर्मल इन साइज अंटिल 6 वीक्स. इन्व्होल्युशन मे बी अफेक्टेड ॲडव्हर्सली अँड इज कॉल्ड सब इन्व्होल्युशन. तर सब इन्व्होल्युशन आपल्याला माहिती आहे की जर प्रॉपर इन्व्होल्युशन नाही झालं, जे की इन्फेक्शनमुळे होऊ शकतं किंवा त्याचे बरेच कारणं असू शकतात, टिअर झालेला असेल आतल्या ऑर्गन्स वगैरे वगैरे, तर त्यामुळे किंवा फायब्रॉइड वगैरे एक्स्ट्रा असेल कुठे आतमध्ये तर त्यामुळे तसं होऊ शकतं. तर ॲडव्हर्सली इन्व्होल्युशन अफेक्ट झालेलं असू शकतं आणि त्याला आपण सब इन्व्होल्युशन म्हणतो. ठीक आहे, समटाइम्स द इन्व्होल्युशन मे बी कंटिन्यूड इन विमेन हु आर लॅक्टेटिंग सो दॅट द युट्रस मे बी स्मॉलर इन साईज, ह्याला म्हणतो सुपर इन्व्होल्युशन. ठीक आहे, तर सुपर इन्व्होल्युशन म्हणजे काय की जे लॅक्टेटिंग मदर्स आहेत त्यामध्ये ती युट्रसची साईज कमीच होत राहते, त्याला आपण सुपर इन्व्होल्युशन म्हणतो. हावेवर द युट्रस रिटर्न्स टू नॉर्मल साईज इफ द लॅक्टेशन इज विथहेल्ड. हे झाले क्लिनिकल असेसमेंट ऑफ इन्व्होल्युशन. तर आपण एंडोमेट्रियमचं इन्व्होल्युशन पाहिलेलं आहे, युट्रसचं पाहिलेलं आहे. आता वजानाचं पाहूया. तर आपल्याला माहिती आहे की डिलिव्हरीच्या वेळेस वजाना खूप डिस्टंट झालेली असते. सो द डिस्टन्सिबल वजाना नोटीस सून आफ्टर बर्थ विच इज नोटीस सून आफ्टर बर्थ टेक्स अ लॉंग टाइम 6 to 10 weeks टू इन्व्होल्यूट. ठीक आहे, तर मग ॲटलिस्ट युट्रसला तरी 6 आठवडे पुरेसे असतात इन्व्होल्यूट व्हायला, ज्यातल्या पहिल्या 2 आठवड्यातच ते खूप रॅपिडली इन्व्होल्यूट होतं. पण वजानाला मात्र 6 ते 10 आठवडे लागतात पुन्हा नॉर्मल इन्व्होल्यूट व्हायला. इट रिगेन्स इट्स टोन बट नेवर टू द व्हर्जिनल स्टेट. तर जे त्याचं टोन आहे ते पुन्हा रिगेन होतं, पण जे व्हर्जिन स्टेटला जे काही वजानाचं टोन असतं ते पुन्हा तसं डिलिव्हरीनंतर होत नाही. तर म्युकस जे आहे ते डेलिकेट होतं पहिल्या फ्यू वीकसाठी. ठीक आहे, आणि सबम्युकस वेनस कंजेशन होतं परसिस्ट इवन लॉंगर. ठीक आहे, सबम्युकस वेनस कंजेशन म्हणजे काय तर वजानाच्या आतला जे म्युकस लेअर आहे त्याच्या खालचा जो लेअर त्याला आपण सबम्युकस लेअर म्हणतो, आणि तिकडं जे वेन्समुळे जे कंजेशन झालेलं असतं, ठीक आहे, तर ते परसिस्ट करतं खूप जास्त काळासाठी. कंजेशन म्हणजे काय तर पॅसिव्ह अक्युमुलेशन और पॅसिव्ह एंट्री ऑफ द नॉट अक्युमुलेशन पॅसिव्ह एंट्री ऑफ द ब्लड इन वेन्स इज नोन ॲज कंजेशन. तर सबम्युकस वेनस कंजेशन वेन्समध्ये जास्त काळासाठी होतं. इट इज द रिझन टू विथहोल्ड सर्जरी ऑन प्युअरपेरल वजायना. म्हणून शक्यतो आपण लगेच प्युअरपेरल वजायनामध्ये कोणती सर्जरी करत नाही. ठीक आहे, त्यानंतर रुगे पार्शियली अपियर ॲट 3rd वीक बट नेवर टू द सेम डिग्री ॲज इन प्री प्रेग्नंट स्टेट. तर आपल्याला माहिती आहे की थोडं रुगे म्हणजे काय, अल्टरनेट थोडे रफ आणि त्यानंतर स्मूथ असं स्ट्रक्चर्स असतात. ठीक आहे, किंवा मग असं नेट टाईप स्ट्रक्चर असतं थोडंफार आपण म्हणूयात, तर त्याला आपण रुगे म्हणतो. ठीक आहे, अल्टरनेट रफ सॉफ्ट किंवा अल्टरनेट एलिव्हेशन्स अँड डिप्रेशन्स असं म्हणूयात आपण रुगेला. अल्टरनेट एलिव्हेशन आणि डिप्रेशन असतात छोटे छोटे, त्याला रुगे म्हणतो. तर ते रिअपियर होतात. ठीक आहे, बट नॉट इन द सेम डिग्री ॲज इन प्री प्रेग्नंट स्टेट. तर प्रेग्नन्सीच्या आधी जसं होतं तसं नाही, पण बऱ्यापैकी ते पुन्हा परत येतात 3rd वीकच्या वेळेस. ठीक आहे,
इंट्रॉइटस जे आहे वजायनल ते रिमेन्स परमनंटली लार्जर दॅन द व्हर्जिनल स्टेट. हे तर ऑब्व्हियसली होणार, कारण बिअरिंग डाऊन नंतर एवढा मोठा फिटस बाहेर पडल्यानंतर इंट्रॉइटस काही पुन्हा त्याच परमनंटली सेम साईजला येत नाही जसं की ते व्हर्जिन स्टेटमध्ये असतं. हायमेन इज लॅसरेटेड अँड इज रिप्रेझेंटेड बाय नोड्युलर टॅग्स नोन ॲज कॅरेन्क्युले मायरिटिफॉर्मिस. तर बऱ्याच वेळा MCQ मध्ये विचारलं जातं की हे एक नॉर्मल फेनोमेनन आहे, हे असं देतात की कॅरेन्क्युले मायरिटिफॉर्मिस हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे. तर हे एक नॉर्मल फेनॉमिनन आहे की जे हायमन असतं ते लॅसरेट झालेलं असतं आणि मग ते त्याच्यावर असे जे नोड्युलर टॅग्स येतात, ठीक आहे, थोडं नोड्युलर एलिव्हेशन्स वगैरे येतात, तर त्याला आपण कॅरेन्क्युलर मायरेटिफॉर्मिस म्हणतो, जे की हायमन लॅसरेट झाल्यानंतर झालेलं असतं आणि असं नोड्युलर स्ट्रक्चर्स दिसतात. ठीक आहे, तर ते नॉर्मल असतं. त्यानंतर जे ब्रॉड लिगामेंट आणि राऊंड लिगामेंट्स आहेत त्यांना पुन्हा नॉर्मल स्टेटला यायला, पुन्हा रिकवर व्हायला वेळ लागतो, कारण त्यांचं खूप स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सेशन झालेलं असतं आणि पुन्हा जे काही पेल्विक फ्लोअर आणि फेशिया आहे त्यांना पण पुन्हा इन्व्हॉल्युटी व्हायला खूप वेळ लागतो फ्रॉम द स्ट्रेचिंग इफेक्ट ड्युरिंग द पार्चरेशन. तर हे झालं इन्व्हॉल्युशन ऑफ द अदर पेल्विक स्ट्रक्चर्स. हा एक MCQ साठी महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता PNC पिरियडमध्ये पोस्ट नेटल केअरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण त्या लेडीमध्ये पाहतो ते म्हणजे लोकिया. लोकिया म्हणजे काय, तर तिच्या वजायनामधून जे डिस्चार्ज होत असतं, तर PNC केअरमध्ये आपल्याला त्या लोकियाचा कलर, त्याचा ओडर, त्याची क्वांटिटी सगळी व्यवस्थित आहे ना, त्यात काही इन्फेक्शन वगैरे काही झालं का तर ते लोकियाच्या स्वरूपामुळे आपल्याला कळतं की कोणतं इन्फेक्शन वगैरे काय आहे का, म्हणून लोकियाचं एक्झामिनेशन खूप महत्त्वाचं आहे. तर ह्याच प्युअरपेरियम टॉपिकमध्ये आपण लोकियाबद्दल बघणार आहोत. तर काय आहे लोकिया? इट इज द वजायनल डिस्चार्ज फॉर द फर्स्ट फोर्टनाईट ड्युरिंग प्युअरपेरियम. फोर्टनाईट म्हणजे काय, 15 डेज च्या कालावधीला आपण फोर्टनाईट म्हणतो. तर ह्या डिलिव्हरी नंतरच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जे काय वजायनल डिस्चार्ज होतं त्याला आपण लोकिया म्हणतो. ठीक आहे. द डिस्चार्ज ओरिजिनेट्स फ्रॉम द युट्राईन बॉडी, सर्विक्स अँड वजायना. तर हे डिस्चार्ज युट्रस, सर्विक्स या सगळीकडून येतात आणि ते वजायनामधून बाहेर पडतात आणि ऑब्व्हियसली वजायनाचे पण सिक्रेशन्स त्यात इन्व्हॉल्ड असतात. आता तर त्याची ओडर आणि त्याचे कलर रिॲक्शन कशी असते, इट हॅज अ पेक्युलियर ऑफेन्सिव्ह फिशी स्मेल. ठीक आहे, फिशी स्मेल असतं. इट्स रिॲक्शन इज अल्कलाईन टेंडिंग टू बिकम ॲसिड टुवर्ड्स द एंड. ठीक आहे, तर ते अल्कलाईन असतं आणि मग ते ॲट द एंड ॲसिडिक व्हायचा प्रयत्न असतो त्या सिक्रेशनचा. ठीक आहे, टेंडिंग टू बिकम ॲसिड टुवर्ड्स द एंड. ठीक आहे, तर त्याचं कलर कसं असतं, डिपेंडिंग अपॉन द व्हेरिएशन ऑफ द कलर ऑफ द डिस्चार्ज इट इज नेम्ड ॲज लोकिया रुब्रा, लोकिया सेरोसा आणि लोकिया अल्बा. तर 15 दिवसांच्या ह्या कालावधीमध्ये त्या कलरमध्ये चेंजेस येतात आणि त्या कलरच्या चेंजेसवरून त्या लोकियाला आपण नाव दिलेलं आहे विशिष्ट. तर लोकिया रुब्रा म्हणजे काय, पहिल्या 1 ते 4 दिवसामध्ये लाल रंग असतो तर त्याला आपण लोकिया रुब्रा म्हणतो. त्यानंतर 5 ते 9 दिवसांमध्ये त्याचा कलर येलोइश किंवा पिंक किंवा प्लेल ब्राउनिश असा होतो आणि त्यानंतर 15 दिवसात, 10 ते 15 दिवसात त्याचा कलर पेल व्हाईट येतो, त्याला आपण लोकिया अल्बा म्हणतो. ठीक आहे, आता याचं कंपोजिशन पाहूया. तर लोकिया रुब्रा म्हणजे काय, रेड कलर म्हणजे सगळ्यात मुख्यतः लगेच प्युअरपेरियम नंतर पहिल्या 4 दिवसात ब्लड बाहेर पडतं. फिटल मेम्ब्रेनचे जे काही रिमेनिंग स्ट्रक्चर्स आहेत ते बाहेर पडतात. डेसिडुआ बाहेर पडतं. वर्निक्स कॅसिओसा म्हणजे जे फिटसच्या वरती जे कवरिंग असतं त्याला वर्निक्स म्हणतो आपण, ते बाहेर पडतं. लॅन्युगा म्हणजे जे फिटसच्या वरती जे केस असतात छोटे छोटे ते बाहेर पडतात. मिकोनियम म्हणजे फिटसने जर का कोणतं फिसिस वगैरे सिक्रेट केलेले असतील, ठीक आहे, तर त्याला आपण मिकोनियम म्हणतो. त्यानंतर लोकिया सेरोसाचं काय कंटेंट आहे, इट कन्सिस्ट ऑफ लेस RBCs म्हणजे RBCs कमी असतात, पण आता काय जास्त असतं, ल्युकोसाइट्स, वुंड एक्झुडेट, म्युकस फ्रॉम द सर्विक्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक स्ट्रेप्टोकोकाय अँड स्टेफालोकाकाय. तर ह्या 4 गोष्टी असतात, कारण आता हिलिंग फेज हळूहळू सुरू झाले त्यामुळे ल्युकोसाइट्स, एक्झुडेट आणि म्युकस हे त्याचं कंटेंट असतं. आता प्रेझेन्स ऑफ बॅक्टेरिया इज नॉट पॅथोग्नोमिक अनलेस असोसिएटेड विथ क्लिनिकल सायन्स ऑफ सेप्सिस. तर त्यामध्ये बॅक्टेरिया असणं हे नेहमीच हार्मफुल साईन आहे असं नाही, अनलेस आपल्याला प्युअरपेरल सेप्सिसचे साईन्स असतील, उदाहरणार्थ फीवर किंवा व्यवस्थित इन्व्होल्युशन नाही झालेलं असेल किंवा मग पेन होत असेल त्या लेडीला, टेंडरनेस असेल त्या साईटला. ठीक आहे, किंवा मग खूपच जे आपण प्युअरपेरल पायरेक्सियाची डेफिनेशन पाहिलेली की एक्सेप्ट द फर्स्ट 24 hours later if the temperature is raised above 38 degrees Celsius for 2 days with a gap of 24 hours, त्याला आपण प्युअरपेरल पायरेक्सिया म्हणतो. तर हे पेन, टेंडरनेस, फीवर, ठीक आहे, आणि ऑफेन्सिव्ह, खूपच ऑफेन्सिव्ह स्मेल,
आणि सबओन्युलेशन हे सायन्स नसतील तर मग ते बॅक्टेरिया असतील तरी मग काही घाबरायचं कारण नाही. आता लोकिया अल्बामध्ये काय असतं, आपण लोकिया रुब्रा आणि सेरोसाचं पाहिला तर अल्बाचं पाहूया. कंटेन्स प्लेंटी ऑफ डेसिडुअल सेल्स, ल्युकोसाइट्स, म्युकस, खोलेस्टेरिन क्रिस्टल्स, फॅटी अँड ग्रॅन्युलर एपिथेलियल सेल्स, ठीक आहे, की जे नंतर शेड होतात एपिथेलियल सेल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे आपल्याला लोकिया अल्बामध्ये दिसतं. तर आपण लोकिया रुब्रा, अल्बा आणि सेरोसाचं कंटेंट पाहिलंय, ते कधी कोणत्या कालावधीमध्ये येतात ते पाहिलं, त्याचं ऑर्डर आणि त्यांची रिॲक्शन पाहिली. आता त्याचं अमाऊंट पाहूया. तर लोकियाचं साधारण अमाऊंट किती असतं, तर पहिल्या 5-6 दिवसांसाठी जे डिस्चार्ज आहे ते 250 मिलीलिटर एवढं असू शकतं. ठीक आहे. नॉर्मली त्या लेडीला जसं पिरियड्सच्या वेळेस तसं नॉर्मली ॲटलीस्ट 2दा-3दा तरी तिला पॅड्स बदलावे लागतात. ठीक आहे. नॉर्मल ड्युरेशन मे एक्सटेंड अप टू 3 वीक्स. ठीक आहे. तर 3 वीक्सपर्यंत, जर 15 दिवस आपण म्हणलं तर ते एक्सटेंड होऊ शकतं 3 वीक्सपर्यंत लोकिया बाहेर यायचं ते कालावधी. द रेड लोकिया मे परसिस्ट फॉर अ लॉंगर ड्युरेशन, एस्पेशली इन वुमेन हू गेट अप फ्रॉम द बेड फॉर द फर्स्ट टाइम इन लेटर पिरियड. जर लेटर पिरियडमध्ये बऱ्याच लेडीजमध्ये सुद्धा रेड कलर असू शकतं जर ती बेडवरून उठली वगैरे फॉर द फर्स्ट टाइम, नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा. ठीक आहे. तर तेव्हा सुद्धा काही घाबरण्याचं कारण नाही आहे. तर हे डिस्चार्ज स्कॅन्टी असू शकतं, कमी असू शकतं, एस्पेशली फॉलोइंग प्री मॅच्युअर लेबर्स और मे बी एक्सेसिव्ह इन ट्विन डिलिव्हरी और हायड्रॉमनियस. तर मग प्री मॅच्युअर लेबर जर का झालं, प्री मॅच्युअर बेबी म्हणजे 37 वीकच्या आत जर का बेबी जन्मला तर हे डिस्चार्ज कमी असू शकतं. पण जर का ट्विन डिलिव्हरी झाली किंवा हायड्रॅमनियस ज्यात अमनिओटिक फ्लुइड जास्त आहे अशी डिलिव्हरी झाली तर मग लोकियाचं प्रमाण जास्त असू शकतं. नॉर्मली लोकिया कसा असतो ह्याची माहिती आपण पाहिली, पण ॲबनॉर्मल स्टेट्समध्ये काय होऊ शकतं आणि त्यामुळेच त्या लोकियाचं क्लिनिकल इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण पाहूया. कॅरेक्टर ऑफ द लोकियल डिस्चार्ज गिव्स युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट द ॲबनॉर्मल पुअरपेरल स्टेट. तर काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का हे आपल्याला त्या लोकियल डिस्चार्जच्या कॅरेक्टरवरून कळतं. तर म्हणून आपण काय करावं, तर जे वल्वल पॅड्स आहेत, जे काय पॅड आपण ठेवतो, ती लेडी ठेवते, ते आपल्याला दररोज इन्स्पेक्ट करायचे टू गेट इन्फॉर्मेशन ऑफ ऑर्डर. ठीक आहे, की ऑर्डर पाहिजे. जर खूपच मॅल ऑर्डरस असेल तर इन्फेक्शनची दक्षता घ्यायला हवी. आपल्याला समजायला की हे इन्फेक्शन असू शकतं. तर मग कधी कधी वजायनामध्ये रिटर्न प्लग किंवा कॉटन पीस असू शकतो, ऑपरेशनच्या वेळेस विसरता कामा नये, हे आपण लक्षात ठेवावं. ते जे अमाऊंट आहे खूप वेळा स्कॅन्टी किंवा असू शकतं लोकियाचं किंवा ॲब्सेंट असू शकतं. तर जर ते स्कॅन्टी किंवा ॲब्सेंट असेल तर एकतर ते इन्फेक्शन डिनोट करतं किंवा लोकिओमेट्रा डिनोट करतो. लोकिओमेट्रा म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा ऑब्स्ट्रक्शनमुळे ब्लड वजायना सर्व्हिक्समध्ये ॲक्युमुलेट होऊन राहतं आणि ते बाहेर पडत नाही, तर त्याला आपण लोकिओमेट्रा म्हणतो. सो ड्यू टू ऑब्स्ट्रक्शन इन द आउटफ्लो ट्रॅक there is accumulation of blood fluid in the vagina and cervix, that is known as लोकिओमेट्रा. तर ॲब्सेंट असेल किंवा स्कॅन्टी सिक्रेशन होत असेल लोकियाचं तर लोकिओमेट्राची आणि इन्फेक्शनची दक्षता घ्यावी. पण जर एक्सेसिव्ह सिक्रेशन असेल तर मग ते इन्फेक्शनला पुन्हा डिनोट करतं. तर काय काय इन्फेक्शनला डिनोट करतो, मॅलओडरस डिस्चार्ज, ठीक आहे, अमाऊंट स्कॅन्टी असेल किंवा एक्सेस असेल तर. त्यानंतर त्याचा कलर persistent red color beyond the normal limit signifies subinvolution or retained bits of conception. तर खूपच जास्त रेड कलर असेल तर इन्व्होल्युशन बरोबर झालेलं नाही हे लक्षात घ्यावं. किंवा मग जे कन्सेप्शन झाल्यानंतर जे रिटेन बिट्स आहेत, ठीक आहे, बेबी जे प्रोडक्ट जे आहे फर्टिलायझेशनचं त्याचं काहीतरी रिटेन बिट्स आहेत हे असं आपण लक्षात घ्यावं. सो इन्व्होल्युशन काय आपल्याला माहिती आहे की नॉर्मली प्युअर पेरममध्ये जे काही नॉर्मल स्टेटला येतं सर्विक्स युट्रस ते झालेलं नाही आणि मग ॲबनॉर्मल इन्व्होल्युशन हिट न झाल्यामुळे हे कलर खूपच रेड येऊ शकतो. त्यानंतर 3 वीक्सपेक्षा जास्त जर का ड्युरेशन असेल लोकियाचं तर मग कुठेतरी आतमध्ये जेनायटल लिजन आहे लोकली, हे आपण लक्षात घ्यावं. तर आपण लोकियाबद्दलची सगळी माहिती पाहिलेली आहे. तर आपण प्युअरपेरियमच्या वेळेसचे नॉर्मल ॲनाटॉमिकल चेंजेस पाहिलं, इन्व्होल्युशनबद्दल पाहिलं, लोकियाबद्दल पाहिलं. आता फिजिओलॉजिकल चेंजेस आणखी काय होतात डिलिव्हरीनंतर प्युअरपेरियममध्ये ते पाहूया. तर पल्समध्ये काय चेंजेस होतात ते पहिले पाहूया. तर डिलिव्हरीनंतर काही तासानंतर पल्स रेट थोडा स्लाइटली रेस्ड असू शकतो आणि सेकंड डेला ते पुन्हा नॉर्मलला येतं पल्स रेट. पण जर आफ्टर पेन असेल किंवा एक्साइटमेंट असली तर मग पल्स रेट रेस्डच असतो. त्यानंतर
टेम्परेचर 37.2 डिग्रीपेक्षा जास्त नसायला हवा विदिन द फर्स्ट 24 आवर्स. तरी शक्यतो विदिन द फर्स्ट 24 आवर्स आपण नाही एवढं कन्सिडर करत रेस टेम्परेचर, कारण खूप इन्फ्लेमेशन झालेलं असतं बॉडीचं म्हणून. पण तरी पण ते शक्यतो 37.2 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नसावं. म्हणून तर आपण म्हणतो की स्लाइटली रिॲक्शनरी राईज असू शकतं टेम्परेचर फॉलोइंग डिलिव्हरी बाय 0.5 डिग्री फॅरनहाइट, पण मग ते पुन्हा नॉर्मल्सीला येऊन जातं 12 आवर्स नंतर. ठीक आहे. त्यानंतर थर्ड डेला ब्रेस्ट एन्गॉर्जमेंटमुळं स्लाइटली परत टेम्परेचर रेज्ड असू शकतं, विच शुड नॉट लास्ट फॉर मोर दॅन 24 आवर्स. ठीक आहे. हावेवर जेनेटोयुरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन शुड बी एक्सक्लुडेड इफ देर इज राईज ऑफ टेम्परेचर. तर मग राईज ऑफ टेम्परेचर असेल, ठीक आहे, तर मग आपण दोन गोष्टी सस्पेक्ट कराव्या, जेनेटोयुरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, प्युअरपेरल पायरेक्सिया. ठीक आहे. आता युरिनरी ट्रॅक्टमध्ये काय चेंजेस येतात, तर पल्स पाहिलं, टेम्परेचरमध्ये चेंजेस पाहिले. युरिनरी ट्रॅक्टमध्ये काय, तर जे ब्लॅडर म्युकोज आहे ते इडिमॅटस होतं आणि हायपर इमिक होतं. तर हायपर इमिक म्हणजे काय, तर हे बघा, ब्लड फ्लो जेव्हा ॲक्टिव्हली राईज होतं ब्लड वेसल्समध्ये तेव्हा त्याला आपण हायपर इमिया म्हणतो, आणि ते युजली आर्टरीजमध्ये होतं. आणि तसंच पॅसिव्हली जर का ब्लड फ्लो वाढला ते पण वेन्समध्ये, तर त्याला आपण कंजक्शन म्हणतो. तर ॲक्टिव्हली जेव्हा ब्लड फ्लो राईज होतो, ब्लड फ्लो इन्क्रीज होतं, त्याला हायपरिमिया म्हणतो. आणि पॅसिव्हली वेन्समध्ये जे ब्लड फ्लो इन्क्रीज होतं त्याला कंजेशन म्हणतो. तर युरिनरी ट्रॅक्टचं जे ब्लॅडर म्युकोज आहे ते इडिमॅटस होतं आणि हायपरिमिक होतं, म्हणजे त्यांच्या आर्टरीजमध्ये ॲक्टिव्हली ब्लड पास होतं आणि ब्लड फ्लो फास्ट होतो. ऑफन शोज एव्हिडन्सेस ऑफ सबम्युकस एक्स्ट्राव्हिजेशन ऑफ द ब्लड. ब्लड फ्लो वाढतो ॲक्च्युली. ठीक आहे. तर मग हे कशामुळे होतं, तर सबम्युकस एक्स्ट्राव्हिजेशन ऑफ ब्लडमुळे होतं. सबम्युकस टिश्यूजमध्ये ब्लड फ्लोचं एक्स्ट्राव्हिजेशन होतं, ब्लड फ्लोचं परफ्युजन वाढलेलं असतं, इकडे ॲक्युम्युलेशन वाढलेलं असू शकतं असं आपण म्हणू. नॉट ॲक्युम्युलेशन, परफ्युजन. The bladder capacity is increased. The bladder may be over distended without any desire to pass urine. Common urinary problems are over distension, incomplete emptying and presence of residual urine. तर ब्लॅडर बऱ्याच वेळेस असं होतं की डिझायर नसते युरिन पास करण्याची, तरी पण असं ओव्हर डिस्टेंडेड दिसतं युटरस, पण बऱ्याच केसेसमध्ये ओव्हर डिस्टेन्शन पण दिसतं. ठीक आहे. आणि ते काय असू शकतं, कारण खूप इनकम्प्लीट एम्प्टिंग झाल्यामुळे किंवा मग रेसिड्युअल युरिन असल्यामुळे. तर कसं होतं की डिलिव्हरी झाल्यानंतर लगेचचे हे नॉर्मल फिजिओलॉजिकल चेंजेस आहेत, म्हणून लगेच घाबरायची काही गरज नाही. 50% विमेनमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त विमेनमध्ये युरिनरी स्टॅसिस दिसतं, म्हणजे युरिन हे साचून राहिलेलं असतं. ठीक आहे. त्यामुळेच ते ओव्हर डिस्टेन्शन होतं किंवा इनकम्प्लीट एम्प्टिंग आणि रेसिड्युअल युरिन असतं असं आपण म्हणतो. ठीक आहे. आणि त्यामुळे असं स्टॅसिस असल्यामुळे युरिनचं आपण युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची रिस्क हाय असते. ठीक आहे. त्यानंतर डायलेटेड युरेटर्स आणि रिनल पेल्विस रिटर्न टू नॉर्मल साईज विदिन 8 वीक्स. तर जे युरेटर्स आहे आणि रिनल पेल्विसला पुन्हा नॉर्मल साईजला यायला 8 आठवडे लागतात. आणि सेकंड आणि थर्ड डेला डिलिव्हरी नंतरच्या म्हणजेच प्युअरपेरियमच्या खूप प्रोनाऊन्स डायरेसिस होतो. डायरेसिस म्हणजे काय, इन्क्रीज युरिन आउटपुट. तो खूप जास्त होतं सेकंड आणि थर्ड डेला. ठीक आहे. तर मग आपण जर का काही युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन सस्पेक्ट केलं तर मग आपल्याला काय करायला हवं की क्लीन कॅच सॅम्पल ऑफ युरिन शुड बी कलेक्टेड अँड सेंड फॉर एक्झामिनेशन अँड कंटॅमिनेशन विथ द लोकिया शुड बी अवॉइडेड. तर खूप वेळा काय होतं की ते युरिन बरोबर लोकिया सुद्धा बाहेर येऊ शकतो, म्हणून ते लोकिया बरोबरचं कंटॅमिनेशन आपण अवॉइड करायला हवं आणि क्लीन कॅच सॅम्पल घ्यायला हवा युरिनचा आणि मग ते एक्झामिनेशनसाठी पाठवायला हवं. तर युरिनरी ट्रॅक्टमध्ये काय चेंजेस होतात ते पाहिलं. आता गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये पाहूया. तर काय होतं, लेबरच्या वेळेस खूप फ्लुइड लॉस होतो. ठीक आहे. लोकिया पास होत असतो, खूप डायरेसिस होत असतं, खूप पर्स्पिरेशन म्हणजे खूप घाम वगैरे येत असतं, त्यामुळे खूप थर्स्ट वाढलेले असते, म्हणजे खूप तहान वाढलेली असते. ठीक आहे. आणि त्यानंतर कॉन्स्टिपेशन हा खूप नॉर्मल प्रॉब्लेम आहे, आपल्याला माहिती आहे, स्पेशली प्रेग्नंट लेडीजमध्ये. आणि त्यानंतर का, कारण एकतर खूप गॅस्ट्रोइंटेस्टायनल मोटिलिटी डिलेड गॅस्ट्रोइंटेस्टायनल मोटिलिटीमुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. ठीक आहे. माइल्ड इलियस म्हणजे काय, ऑब्स्ट्रक्शन झालेलं असतं कुठे थोडंसं, कारण सगळे स्ट्रक्चर्स थोडे त्यांच्यात ॲनाटॉमिकल चेंजेस झाल्यामुळे माइल्ड इलियस झालेलं असतं. टुगेदर विथ पेरिनियल डिस्कम्फर्ट. तर पेरिनियल रिजनच्या इकडे डिस्कम्फर्ट असू शकतं. आणि काही लेडीजला ॲनल इन्कॉन्टिनन्सचा त्रास असू शकतो, म्हणजे काय की फीसेस पकडूनच ठेवता येत नाही, बाउल ब्लॅडर हॅबिट्सवर कंट्रोलच राहत नाही, म्हणून ॲनल इन्कॉन्टिनन्स होऊ शकतं. आणखीन काय चेंजेस होतात, तर वेट लॉस. ठीक आहे. तर नॉर्मली फीटस, प्लासेंटा, ल्युकर आणि ब्लड लॉस झाल्यामुळे नॉर्मली त्या बाईचं वजन 5 ते 6 किलो कमी झालेलं असतं, पण आणखीन 2 किलो वजन कमी होतं प्युअरपेरियमच्या वेळेस. कशामुळे, तर डायरेसिसमुळे.
ठीक आहे, खूप फ्लुइड लॉस झाल्यामुळे. आणि मग हेच वेट लॉस डिलिव्हरी नंतर 6 महिने कंटिन्यूड राहू शकतं. हे झाले जनरल फिजिओलॉजिकल चेंजेस, जे आणखी पुढे आपण कंटिन्यूड पाहूयात. आता नॉर्मल प्युअरपेरियममध्ये युरिनरी ट्रॅक्ट आणि रिनल फंक्शनमध्ये काय चेंजेस होतात ते पाहूया. ठीक आहे, युरिनरी स्टॅसिस हे 12 आठवड्यांपर्यंत तसंच राहतं, जे की युरेटर्स आणि ब्लॅडरमध्ये, युरिनरी ब्लॅडरमध्ये जे स्टॅसिस झालेलं असतं ते 12 आठवड्यांपर्यंत तसंच राहतं. त्यानंतर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जे 40 to 50% राईज झालेलं असतं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेटमध्ये, ते डिलिव्हरी नंतर 8 वीक्स नंतर मग पुन्हा नॉर्मल लेवल येतं. आपल्याला माहिती आहे की नॉर्मल ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट 120 मिलीलिटर पर मिनिट पर 1.73 मीटर स्क्वेअर एवढा असतो. तर ते डिलिव्हरीमध्ये 152 162 एवढा झालेला असतो. फ्रॉम 120 इट गोज टू 150 to 162 मिलीलिटर पर मिनिट पर 1.73 मीटर स्क्वेअर. तर ते 40 ते 50% वाढलेलं असतं. तर त्याला डिलिव्हरी नंतर पुन्हा नॉर्मल्सीला यायला 8 आठवडे लागतात. त्यानंतर फ्लुइड लॉस, तर आपल्याला माहिती आहे, मी सांगितलं की सेकंड आणि थर्ड डेला खूप डायरेसिस होतो, खूप फ्लुइड लॉस होतो. तर तसंच नेट फ्लुइड लॉस इज ॲटलिस्ट 2 लिटर्स ड्युरिंग द फर्स्ट वीक अँड ॲडिशनल 1.5 लिटर्स ड्युरिंग द नेक्स्ट 5 वीक्स असं फ्लुइड लॉस होतं. आणि अमाऊंट ऑफ फ्लुइड लॉस कशावर डिपेंड करतं, तर प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनच्या इन्फ्लुएन्समुळे खूप वॉटर रिटेन झालेलं असतं. तर किती प्रेग्नन्सीच्या वेळेस वॉटर रिटर्न झालंय, त्यानंतर लेबरमध्ये किती डिहायड्रेशन झालंय, डिलिव्हरीच्या वेळेस किती ब्लड लॉस झालाय, ह्या सगळ्यांवर डिपेंड करतं की किती अमाऊंटचा ब्लड लॉस होईल. आणि जे प्रीक्लाम्शिया आणि इक्लाम्शियाच्या लेडीज आहेत, तर त्या लेडीजमध्ये वॉटर आणि सॉल्टचं जास्त लॉस होतो. ठीक आहे, वॉटर सॉल्टचा जास्त लॉस होतो. आता ब्लड व्हॅल्यूजमध्ये काय होतं, तर जस्ट डिलिव्हरी नंतर ब्लड व्हॉल्यूममध्ये स्लाइटली डिक्रीज होतं. का, कारण एक तर डिहायड्रेशनमुळे आणि अँटीपार्टम पोस्टपार्टम खूप ब्लड व्हॉल्यूममध्ये डिक्रीज होतो. ठीक आहे, खूप हेमरेजमुळे. त्यानंतर ब्लड व्हॉल्यूम्स परत नॉर्मल नॉन प्रेग्नंट लेवल्सला येतात दुसऱ्या आठवड्यानंतर. ठीक आहे, आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्डियक आउटपुट रायझेस सून आफ्टर डिलिव्हरी टू अबाउट 80% अबाउट द प्री लेबर व्हॅल्यू, बट स्लोली रिटर्न्स टू नॉर्मल विदिन 1 वीक. आता कार्डियक आउटपुट अचानक एवढं का वाढतं डिलिव्हरी नंतर, तर काय झालेलं असतं, प्रेग्नन्सीच्या वेळेस जे युट्रस आहे ते वाढत असतं, म्हणून आपण त्याला ग्रॅव्हिड युट्रस म्हणतो. आणि ते जे इन्फिरियर वेना कावा आहे त्यावर खूप प्रेशर टाकत असतं, म्हणून जे कार्डियक आउटपुट आहे, ठीक आहे, तर काय होतं डिलिव्हरी नंतर अचानक युट्रस खूप छोटं होऊन जातं पुन्हा. आणि त्यामुळे जे इन्फिरियर वेनाकावर जे जास्त प्रेशर होतं पूर्वी, तर ते अचानक कमी होतं आणि त्यामुळे कार्डियक आउटपुट 80% ने पुन्हा वाढतं. आता आरबीसी व्हॉल्यूम आणि हिमॅटोक्रिट व्हॅल्यूज तर पुन्हा नॉर्मल्सीला येतात 8 वीक्स पोस्टपार्टम आफ्टर द हायड्रेमिया डिसअपियर्स. ठीक आहे, आता ल्युकोसायटोसिस थोडेसे WBCs वाढतात. ठीक आहे, कारण ड्यू टू स्ट्रेस ऑफ लेबर. ठीक आहे, तर नॉर्मली 21,000 पर मिलीमीटर क्यूब ठीक आहे, पण हे 25,000 म्हणजे स्लाइटली रेज्ड आहे. त्यानंतर प्लेटलेट काउंट डिक्रीजेस आफ्टर द सेपरेशन ऑफ द प्लासेंटा. ठीक आहे, हे बघा, प्लासेंटेच्या सेपरेशन नंतर प्लेटलेट काउंट कमी होईल, पण पुन्हा सेकंडरी एलिव्हेशन होतं. ठीक आहे, 4 to 10 डेजच्या दरम्यान. त्यानंतर फायब्रिनोजन लेवल्स रिमेन्स हाय अप टू द सेकंड वीक ऑफ प्युअरपेरियम. ठीक आहे, हायपरकोॲग्युलेबल स्टेट परसिस्ट करते डिलिव्हरी नंतर 48 तास. ठीक आहे, आणि फायब्रोनोलायटिक ॲक्टिव्हिटीज एनहान्स्ड इन फर्स्ट 4 डेज. ठीक आहे, तर हायपरकोॲग्युलेबल स्टेट का, तर जे काय फ्लुइड लॉस झाला आहे, ब्लड लॉस झाला आहे अँटीपार्टम पोस्टपार्टम, तर थोडं कंट्रोल करायला हायपरकोॲग्युलेबल स्टेट म्हणजेच फायब्रोनेजन फॅक्टर 8 प्लेटलेट्स हे पहिल्या आठवड्यात वाढतात. आणि त्यामुळेच थ्रोम्बोसिसची सुद्धा रिस्क जास्त असते. पण पुन्हा फायब्रोनोलायटिक ॲक्टिव्हिटी सुद्धा जास्त असते ह्या थ्रोम्बोसिसच्या मेकॅनिझमपासून प्रोटेक्ट करण्यासाठी. तर हे झाले फायब्रोनेजन, प्लेटलेट्स, ल्युकोसाइट्स, आरबीसीज, हिमॅटोक्रेट, कार्डियक आउटपुट, ब्लड व्हॅल्यूज, फ्लुइड, GFR म्हणजेच रिनल फंक्शन, युरिनरी ट्रॅक्ट यामध्ये जे चेंजेस होतात ते. आता ओव्हरियन फंक्शन, मेन्स्ट्रुएशन आणि ओव्ह्युलेशनमध्ये काय चेंजेस होतात ते पाहूयात. तर जे काही मेन्स्ट्रुअल पिरियड, पुन्हा आपल्याला माहिती आहे की हा जो पिरियड असतो डिलिव्हरीचा, प्रेग्नन्सीचा, तर अमोनोरियाचा पिरियड असतो, त्यामध्ये मेन्सेस होत नाहीत, मेन्स्ट्रुअल पिरियड्स होत नाहीत. तर पुन्हा मेन्स्ट्रुअल पिरियड येण्याचं जे प्रोसेस आहे ते व्हेरिएबल आहे. ते कधी येतं ते व्हेरिएबल आहे डिपेंडिंग ऑन लॅक्टेशन. जर ती लेडी बाळाला ब्रेस्ट फीड करत नाही, तर मग 12 आठवड्यापर्यंत परत रिटर्न होते.
ठीक आहे, मेन्स्ट्रुएशन फॉलोइंग डिलिव्हरी इन 80% केसेस. तर 80% केसेसमध्ये जर का त्या लेडीने ब्रेस्ट फीड केलं नाही व्यवस्थित तर मग मेन्स्ट्रुएशन पुन्हा 12 आठवड्यापर्यंत येते. तर नॉन लॅक्टेटिंग मदर्समध्ये ओव्ह्युलेशन 4 वीक्समध्ये परत येते आणि लॅक्टेटिंग मदर्समध्ये अबाउट 10 वीक्स आफ्टर द डिलिव्हरी. ठीक आहे. तर मीन टाईम जे आहे ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुएशन ते डिलिव्हरी नंतर 7 ते 9 आठवडे असा आहे मीन टाईम. ठीक आहे. आता हे जे ब्रेस्ट फीड नाही करत त्यामध्ये ते 12 आठवड्यापर्यंत परत येतं इन 80% केसेस. जे नॉन लॅक्टेटिंग ज्यांना लॅक्टेशनच होत नाही, दूधच बाहेर पडत नाही, त्यामध्ये ओव्ह्युलेशन किंवा जे मेन्स्ट्रुएशन आहे पुन्हा 4 आठवड्यात लगेच येतं आणि जे लॅक्टेटिंग मदर्स आहेत जे ब्रेस्ट फीड करतायत व्यवस्थित त्यांच्यात 10 आठवड्यात परत येतं. ठीक आहे. ड्युरेशन ऑफ एन ओव्ह्युलेशन डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ ब्रेस्ट फीडिंग. तर नॉर्मली ती ब्रेस्ट फीड करते लेडीज मोर दॅन 8 टाइम्स इन 24 आवर्स. एका दिवसात 8 पेक्षा जास्त वेळा ती लेडी ब्रेस्ट फीड करत असते. तर जे अनओव्ह्युलेशन किती दिवस राहील म्हणजे अमेनोरियाचा पिरियड किती दिवस राहील ते तिच्या ब्रेस्ट फीडिंग किती वेळा करते, त्याची इंटेन्सिटी काय, ड्युरेशन काय त्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. फिजिओलॉजिकल बेसिस ऑफ अनओव्ह्युलेशन अँड अमेनोरिया इज ड्यू टू एलिव्हेटेड लेवल्स ऑफ सेरम प्रोलॅक्टिन असोसिएटेड विथ सक्लिंग. तर आपल्याला माहिती आहे की अनओव्ह्युलेशन काय होतं, तर प्रोलॅक्टिन हॉर्मोन जे आहे त्याच्या इन्फ्लुएन्समुळे अनओव्ह्युलेशन होतं. कारण प्रोलॅक्टिन हॉर्मोन हे माहिती आहे आपल्याला की ते ब्रेस्ट फीडिंगशी निगडीत आहे. त्यानंतर वुमेन जे एक्सक्लुझिव्हली व्यवस्थित ब्रेस्ट फीड करत आहेत बेबीला त्यांच्यात कॉन्ट्रासेप्टिव्ह प्रोटेक्शन 6 महिन्यांसाठी असतं आणि ते 98% असतं. ठीक आहे. तर मग जे लॅक्टेशन आहे ते एक नॅचरल मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण बऱ्याच केसेसमध्ये काय होतं तर ओव्ह्युलेशन may precede the first menstrual period in about 1/3 and is possible for the patient to become pregnant before she menstruates. ठीक आहे. तर खूप लेडीजमध्ये काय होतं की पहिलं मेन्स्ट्रुअल पिरियड यायच्यात ऑब्व्हियसली ती ओव्ह्युलेट करते आणि त्यामुळे पेशंट प्रेग्नंट होते बिफोर शी मेन्स्ट्रुएट्स. ठीक आहे, फॉलोइंग हर कन्फाइनमेंट. तर जे नॉर्मल जे ब्रेस्ट फीडिंगचा काळ आहे किंवा पुअरपेरनचा काळ आहे त्याच्या आतच ती परत प्रेग्नंट होऊ शकते कारण त्या मेन्स्ट्रुअल पिरियड यायच्या आधीच तिचं ओव्ह्युलेशन झालेलं असतं आणि जर सेक्शुअल इंटरकोर्स त्या काळात झाला तर ती प्रेग्नंट होऊ शकते. नॉन लॅक्टेटिंग मदर शुड यूज कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर्स इन 3rd पोस्टपार्टम वीक अँड द लॅक्टेटिंग मदर इन 3rd पोस्टपार्टम मंथ. त्यानंतर आता थायरॉइड फंक्शन टेस्ट का बरं चेक करण्याचे गरजेचं आहे कारण थायरॉइड व्हॉल्यूम खूप रिग्रेस होतं ग्रॅज्युअली टू प्री प्रेग्नंट स्टेट बाय 12 वीक्स टाईम आणि थायरॉइड फंक्शन जे आहे ते परत नॉर्मल्सीला येतं 4 आठवड्याच्या काळात. त्यामुळे थायरॉइड मेडिकेशन्सवर ज्या बायका आहेत किंवा ज्यांना थायरॉइडचा जो प्रॉब्लेम असतो त्यांनी पुन्हा थायरॉइड फंक्शन टेस्ट करून घ्यावी जेणेकरून आपल्याला परत ड्रग्ज रिॲडजस्ट करता येईल. कारण आपल्याला माहिती आहे की प्रेग्नन्सी ज्या आहेत त्यामध्ये मेटाबॉलिझम खूप वाढतं त्यामुळे थायरॉइड हॉर्मोन वाढलेला असतो आणि मग पुन्हा रेग्रेशन व्हायला एवढा कालावधी लागतो. आता प्युअर पेरियममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेस्ट फीडिंग आणि लॅक्टेशन हे आपल्याला माहिती आहे. तर त्याबद्दल पाहूया की नॉर्मल प्युअर पेरियममध्ये लॅक्टेशनबद्दल काय काय महत्त्वाचं आहे ते काय लिहायला पाहिजे ते आपण पाहतोय. फॉर द फर्स्ट 2 days फॉलोइंग डिलिव्हरी नो फर्दर ॲनाटॉमिक चेंजेस इन द ब्रेस्ट अकर. तर डिलिव्हरीनंतर पहिल्या 2 दिवसात लगेच खूप ब्रेस्ट चेंजेस अपियर नाही होत. ठीक आहे. लॅक्टोजेनेसिस मिल्क सिक्रेशन ॲक्च्युअली स्टार्ट्स ऑन 3rd और 4th पोस्टपार्टम डे. तर ॲक्च्युअल जे मिल्क सिक्रेशन जेवढं असायला हवं प्रॉपर क्वांटिटीमध्ये ते 3rd किंवा 4th पोस्टपार्टम डेमध्ये होतं. पण आपल्याला माहिती आहे की नॉर्मल डिलिव्हरीमध्ये 1 तासाच्या आत ब्रेस्ट फीडिंग सुरू झालं पाहिजे आणि सिझेरियन डिलिव्हरीमध्ये 4 तासाच्या आत. आणि आजकाल बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह जे आहे त्याच्या अंतर्गत लवकरात लवकर कसं बाळ आपल्याला आईकडे देता येईल आणि त्यांना कसं व्यवस्थित रूमिंग इन करता येईल, कांगारू मदर केअर करता येईल हे त्या बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्हचे जे 10 प्रोटोकॉल्स आहेत त्याच्या अंडर आहे. अराउंड दिस टाइम द ब्रेस्ट बिकम एनगॉश, टेन्स, टेंडर अँड फील वॉर्म. Probably steroids, estrogen and progesterone circulating during pregnancy make the breast tissues unresponsive to prolactin. But when estrogen and progesterone are withdrawn following delivery, prolactin begins its milk secretory activity in previously fully developed mammary glands. Prolactin, insulin, growth hormone and glucocorticoids are important hormones in this stage. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा प्रेग्नन्सी चालू असते तेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या 2 हॉर्मोनच्या इन्फ्लुएन्समुळे जे ब्रेस्टची प्रॉपर ग्रोथ तर होते पण ते अनरिस्पॉन्सिव्ह असतात मिल्क सिक्रेटरी ॲक्टिव्हिटीसाठी.
पण जेव्हा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन डिलिव्हरी नंतर ह्या हॉर्मोन्सचा जो प्रभाव आहे तो कमी होतो आणि ऑक्सिटोसिन प्रोलॅक्टिन ह्या हॉर्मोन्सचा प्रभाव वाढतो, त्यामुळे जे ब्रेस्ट आहेत ते मिल्क सिक्रेटरी ऍक्टिव्हिटीला रिस्पॉन्ड करतात व्यवस्थित. द सिक्रेटरी ऍक्टिव्हिटीज इज ऑल्सो एनहान्स डिरेक्टली ऑर इनडायरेक्टली विथ ग्रोथ हॉर्मोन, थायरोक्सिन अँड इन्सुलिन. फॉर मिल्क सिक्रेशन टू अकर नर्सिंग एफर्ट इज नॉट दॅट एसेन्शियल. आता गॅलेक्टोकायनेसिस काय आहे, तर डिस्चार्ज ऑफ मिल्क फ्रॉम द ब्रेस्टला आपण गॅलेक्टोकायनेसिस म्हणतो आणि त्यासाठी खूप महत्त्वाचा रोल आहे ऑक्सिटोसिनचा. ठीक आहे. डिस्चार्ज ऑफ द मिल्क फ्रॉम द मॅमरी ग्लँड्स डिपेंड्स नॉट ओनली ऑन द सक्शन एक्झर्टेड बाय द बेबी ड्युरिंग सक्लिंग बट ऑल्सो ऑन द कॉन्ट्रॅक्टाईल मेकॅनिझम विच एक्सप्रेसेस द मिल्क फ्रॉम अल्व्हिओलाई इनटू द डक्ट्स. तर आपल्याला माहिती आहे की ब्रेस्टमध्ये 15 to 20 लोब्यूल्स असतात. ठीक आहे, लोब्स असतात आणि हे लोब्स त्या लोब्यूल्सपासून बनलेले असतात आणि जे लोब्यूल्स आहेत ते त्यामध्ये ॲसिनाय असतात. ठीक आहे, ब्रेस्टचे मॅमरी ग्लँड्सचे ॲसिनाय असतात. त्या ॲसिनायमध्ये जे आहे मिल्क प्रोड्यूस होतं ते मग त्या लॅक्टिफेरस डक्ट्समध्ये जातं, मधून लोब्समध्ये जाऊन लॅक्टिफेरस डक्टमध्ये जाऊन लॅक्टिफेरस सायनसमध्ये येऊन मग ते निपलमधून बाहेर येतं. तर ह्या डक्ट्सची जी कॉन्ट्रॅक्टाईल मेकॅनिझम आहे त्यावर सुद्धा डिपेंड करतं आणि बेबीच्या सकलिंग ॲक्टिव्हिटीवर सुद्धा डिपेंड करतं. तर जेव्हा फर्स्ट टाइम मदर ब्रेस्टफीड करते इन्फंटला, तर सुरुवातीला एकदम सेन्सेशन ऑफ राईज ऑफ प्रेशर इन द ब्रेस्ट बाय मिल्क breast of milk experienced by the mother at the beginning of the suckling is called draught. This can be produced by injection of oxytocin also. The milk ejection reflex is inhibited. आता जर का मिल्क इजेक्शन होत नसेल तर ते कशामुळे असू शकतं, पेन, अँझायटी, ब्रेस्ट एन्गॉर्जमेंट और ॲडवर्स सायकिक कंडिशन. तर मोस्टली तर हेच रिझन्स असतात जर मिल्क इजेक्शन रिफ्लेक्स व्यवस्थित झालं नाही तर. ठीक आहे, बऱ्याच केसेसमध्ये आपण जे काही रिझन्स असतात ते फिजिओलॉजिकल असू शकतात. ठीक आहे, जे ॲनाटॉमिकल, फिजिओलॉजिकल, ठीक आहे, किंवा काही लिजन असेल, पॅथॉलॉजी असेल त्यामुळे असतात. बट हे जे लॅक्टेशनशी रिलेटेड जर का प्रॉब्लेम आहे तर सगळ्यात पहिली कंडिशन जी डोक्यात आली पाहिजे, सायकिक कंडिशन. ठीक आहे, सायकिक कंडिशन्स, डिप्रेशन वगैरे. आता गॅलेक्टोपोइसिस काय आहे, तर मिल्क प्रोडक्शनच्या प्रोसिजरला गॅलेक्टोपोइसिस म्हणतो, जे प्रोलॅक्टिन हॉर्मोनच्या इन्फ्लुएन्समुळे होतं. तर इट इज सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट गॅलेक्टोपोइटिक हॉर्मोन फॉर मेंटेनन्स ऑफ इफेक्टिव्ह अँड कंटिन्युअस लॅक्टेशन. किती वेळा ब्रेस्ट फिडिंगची फ्रिक्वेन्सी पाहिजे, दिवसातून मोर 8 पेक्षा जास्त वेळा. ठीक आहे, एक हेल्दी मदर दिवसातून 500 ते 800 मिलीलिटर ऑफ मिल्क पर डे प्रोड्यूस करते. ठीक आहे, त्यासाठी तिला 700 किलो कॅलरीची गरज असते, जी आपण डाएट किंवा तिच्या बॉडी स्टोअरमधून फुलफिल झाली पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी तिच्या बॉडीमध्ये 5 kg फॅटचा स्टोर एसेन्शियल आहे टू मेकअप फॉर एनी न्यूट्रिशनल डेफिसिट ड्युरिंग लॅक्टेशन. तर हे 4 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की दिवसातून 8 पेक्षा जास्त वेळा ब्रेस्ट फिडिंग झालं पाहिजे, ती मदर 500 ते 800 मिलीलिटर पर डे मिल्क प्रोड्यूस करते, ज्यासाठी 700 किलो कॅलरी पर डेची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट आहे आणि 5 kg ऑफ फॅट स्टोअर आवश्यक आहे. तर डिलिव्हरीच्या वेळेस काय काळजी घ्यावी डिलिव्हरीनंतर, एकतर 2 ते 3 तासांनी ब्रेस्ट फिडिंगसाठी तिला एनकरेज करावं आणि दर 2 ते 3 तासांनी, आणि प्लेंटी ऑफ फ्लुइड्स दिले पाहिजे. तर आता लॅक्टेशनल फेलियर कशामुळे होऊ शकतं, तर काही ड्रग्ज आहेत जसं की प्रोलॅक्टिन सप्रेशन कॉज करतात, जे जसं की एर्गॉट प्रिपरेशन, पायरिडॉक्सिन, डायरेटिक्स म्हणजे विटॅमिन B6 डायरेटिक्स किंवा रिटेन प्लासेंटल बिट्स, आणि पेन, अँझायटी, इन्सेक्युरिटी वगैरे हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर अशा वेळेस काय करायचं, तर तिला फोर्स नाही करायचं की ब्रेस्ट फिडिंग कर वगैरे, तर अनरेस्ट्रिक्टेड फीडिंग ॲट शॉर्ट इंटरवल्स 2 to 3 hours इज हेल्पफुल. आता म्हणून मिल्क प्रोडक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय देतो, मेटोक्लोप्रोमाइड 10 मिलीग्राम थ्राइस डेली. ठीक आहे, दे हेल्प बाय इन्क्रीजिंग द मिल्क व्हॉल्यूम अँड इन्क्रीजिंग प्रोलॅक्टिन लेवल्स. ठीक आहे, आता सल्पिराइड, डोपामिन ऑगोनिस्ट अँड डोमपिरिडोन ते पण इफेक्टिव्ह आहेत मिल्क प्रोलॅक्टिन लेवल्स इन्क्रीज करायला. आणि इंटरनेझल ऑक्सिटोसिन ते काय करतं, मायोएपिथेलियल सेल्सचं कॉन्ट्रॅक्शन कॉज करतं, त्यामुळे मिल्क लेटडाऊन इझी होतं आणि मग हे जे गॅलेक्टोकायनेसिस, गॅलेक्टोपोइसिस ब्रेस्ट फिडिंगला हेल्प होते. आता ही जी स्लाइड आहे ती जास्त महत्त्वाची नाही, पण आपण 2 मिनिटात पाहूया की प्रोलॅक्टिनचा काय इफेक्ट आहे. प्रोलॅक्टिन FSH, LH आणि GnRH या 3 हॉर्मोन्सला अँटागोनाइज करतो
तर FSH कमी असल्यामुळे मग फॉलिक्युलर ग्रोथ होत नाही आणि त्यामुळे मेन्स्ट्रुएशन होत नाही, कारण मग ओव्युलेशन होत नाही. ठीक आहे, जे LH मुळे ओव्युलेशन होत नाही. ठीक आहे, LH ला अँटागोनाइज केल्यामुळे. आणि FSH ला अँटागोनाइज केल्यामुळे काय होतं की फॉलिक्युलर्स म्हणजे जे फॉलिकल्स आहेत ओव्हरीमध्ये, तर त्यांची वाढच होत नाही व्यवस्थित, त्यामुळे जास्त इस्ट्रोजनच प्रोड्यूस होत नाही. जास्त इस्ट्रोजन प्रोड्यूस न झाल्यामुळे जे LH ला जे म्हणजे नाही का LH हॉर्मोन सिक्रेट होण्यासाठी जे स्टिम्युलस आहे, ठीक आहे, तेच होत नाही, त्यामुळे अनओव्युलेशन होतं आणि GnRH सुद्धा डिक्रीज होतं प्रोलॅक्टिनमुळे. ठीक आहे. आता नॉर्मल प्युअरपेरियमची मॅनेजमेंट हे अगदी प्युअरपेरियमच्या आन्सरमध्ये शेवटी लिहिणं गरजेचं आहे की नॉर्मल प्युअरपेरियममध्ये आपण काय लक्ष द्यावं. तर प्रिन्सिपल्स काय आहेत मॅनेजमेंटचे? मदरची हेल्थ रिस्टोर झाली पाहिजे, त्याकडे लक्ष ठेवायचं. इन्फेक्शन प्रिव्हेंट केलं पाहिजे. ब्रेस्ट फिडिंगसाठी ब्रेस्टची केअर घेणं महत्त्वाचं आहे. मदरला कॉन्ट्रासेप्टिव्ह ॲडवाईस देऊन तिला कॉन्ट्रासेप्शनसाठी मोटिवेट करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग जे काही 4th स्टेज ऑफ लेबर आहे, ठीक आहे, जे की पोस्टपार्टम आपण मी सांगितलं की डिलिव्हरी नंतर 1 तास जे असतं, ठीक आहे, त्याला आपण 4th स्टेज ऑफ लेबर म्हणतो. प्लॅसेंटल डिलिव्हरी नंतरचा जो 1 तास असतो त्याला आपण 4th स्टेज ऑफ लेबर म्हणतो. तर तो 1 तास खूप महत्त्वाचा असतो, त्यावेळेस क्लोज ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जर तिला भूक लागलेली असेल तेव्हा तिला ड्रिंक ऑफ हर चॉईस किंवा खायला व्यवस्थित जे काय असेल तिच्या आवडीचं खाणं देणं गरजेचं आहे. तिला इमोशनल सपोर्ट देणं गरजेचं आहे. ठीक आहे, ज्यामुळे पोस्टपार्टम ब्लूज होणार नाही. आपण पोस्टपार्टम ब्लूज जे आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर ॲम्ब्युलेशन गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे ॲम्ब्युलेशन म्हणजे काय, पटकन तिला चालायला लावणं गरजेचं आहे. ठीक आहे, जर तिचे कंडिशन सपोर्ट करत असेल, काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे नसेल तर. ठीक आहे, आणि मग ब्रेस्ट फीडिंग लवकर देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तिला टॉयलेटला लागेल तेव्हा व्यवस्थित ते युरिन आउटपुट होणं गरजेचं आहे. आणि अर्ली ॲम्ब्युलेशन म्हणजे लवकर चालायला लावणं एनकरेज करायला हवं आणि इट शुड बी एनकरेज. आता जर का पेशंट युरिन पास व्यवस्थित करत नसेल तर मग कॅथेटरायझेशन महत्त्वाचं आहे. इनकम्प्लीट एम्प्टिंग ऑफ द ब्लॅडर होत असेल तेव्हा सुद्धा कॅथेटरायझेशन महत्त्वाचं आहे. जर का रेसिड्युअल युरिन 60 ml पेक्षा जास्त असेल तर. नॉर्मली 30 ते 50 ml रेसिड्युअल युरिन ठीक आहे, 60 ml पेक्षा जास्त रेसिड्युअल युरिन असेल तर ते हार्मफुल आहे. केअर ऑफ द बॉवेल घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सफिशियंट रफेज आणि फ्लुइड्स देणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून कॉन्स्टिपेशन वगैरे होणार नाही. जर खूपच कॉन्स्टिपेशन झालं तर मग इसबगोल हस्क 2 टीस्पून्स देणं झोपेच्या वेळी खूप फायदेशीर ठरतं. त्यानंतर अँटी गॅमा ग्लोब्युलिन देणं महत्त्वाचं आहे, जे RH निगेटिव्ह अनइम्युनाइज्ड मदर आहे त्यासाठी, इन केस ऑफ RH पॉझिटिव्ह बेबीज. आणि मग जी लेडीज रुबेलासाठी ससेप्टेबल असतील त्यांना व्यवस्थित वॅक्सिनेट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, विथ लाईव्ह अटेन्युएटेड रुबेला व्हायरस वॅक्सिन. ठीक आहे, आणि मग त्यानंतर मग पुढची जी डिलिव्हरी असते ती 2 महिने पोस्टपोन करायला हवी आफ्टर गिविंग रुबेला वॅक्सिन. ठीक आहे, त्यानंतर मग आपण बूस्टर डोस देऊ शकतो टिटनस टॉक्साइडचा, हेपॅटायटिस बीचा, TDAP वॅक्सिन देऊ शकतो जर दिले नसेल पूर्वी तर. हे सगळं सेफ आहे प्रेग्नन्सीच्या वेळेस. आता पोस्टपार्टम डिप्रेशन हे खूप महत्त्वाची समस्या आहे, ज्या बाबतीत आजकाल खूप जनजागृती चालू आहे. तर आपण त्या बाबतीत पाहूया. तर पहिले 3 महिने डिलिव्हरी नंतर त्यात मेंटल इलनेस होण्याची शक्यता खूप जास्त असते. ठीक आहे, 15 ते 20% त्याचा इन्सिडेन्स आहे. स्लीप डिप्रिव्हेशन, हॉर्मोन इलिव्हेशन नियर द एंड ऑफ जेस्टेशन, आणि मॅसिव्ह पोस्टपार्टम विड्रॉवल म्हणजे अचानक सगळ्या हॉर्मोन्समध्ये चेंजेस होणे, आणि स्लीप डिप्रायव्हेशनमुळे सायकॅट्रिक डिसऑर्डर्स होऊ शकतात. तर रिस्क फॅक्टर्स काय आहेत, तर पास्ट हिस्ट्री असेल, प्युअरपेरल सायकॅट्रिक इलनेस असेल, किंवा फॅमिली हिस्ट्री असेल, कॉन्फ्लिक्ट असतील, सोशल सिच्युएशन खराब असेल. ठीक आहे, यंग एज असेल, ती लेडीचा एज यंग असेल, सिझेरियन डिलिव्हरी झाली असेल, लेबर डिफिकल्ट असेल, किंवा निओनेटल बाळामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतील, किंवा बाकी काही प्रॉब्लेम्स असेल, त्यामुळे सायकॅट्रिक इलनेस होऊ शकतात. त्यातलं महत्त्वाचं प्रॉब्लेम प्युअरपेरल ब्लूज हे विचारलं जातं, तर ते पाहूया. तर इट इज अ ट्रान्झिएंट स्टेट ऑफ मेंटल इलनेस ऑब्झर्व 4 to 5 days आफ्टर डिलिव्हरी अँड लास्ट फॉर फ्यू डेज. तर डिलिव्हरी नंतर 4 ते 5 दिवसांनी होऊ शकतं, आणि एक ट्रान्झिएंट स्टेट आहे. ट्रान्झिएंट म्हणजे थोड्या कालावधीसाठी होणारी, आणि थोड्या दिवसांनी ते बरं होऊन जातं. ठीक आहे, 50% बायकांना हा त्रास होतो. त्याचे काय क्लिनिकल फीचर्स आहेत, डिप्रेशन, अँझायटी, टीयरफुलनेस, ठीक आहे, सारखं रडणं, इन्सोमनिया, झोप न येणे, हेल्पलेसनेस, निगेटिव्ह फिलिंग्स टुवर्ड्स द इन्फंट.
नो स्पेसिफिक मेटाबॉलिक और एंडोक्राइन ॲबनॉर्मॅलिटीज हॅव बीन डिटेक्टेड. तर असे काही स्पेसिफिक मेटाबॉलिक किंवा एंडोक्राइनमध्ये काही चेंजेस नाही होत, पण लोअर ट्रिप्टोफॅन लेवल्स आपल्याला दिसू शकतात आणि अल्टर्ड न्यूरोट्रान्समीटर फंक्शन सुद्धा दिसू शकतं. तर ट्रीटमेंट काय आहे? रिअश्युरन्स आणि सायकोलॉजिकल सपोर्ट बाय द फॅमिली मेंबर्स. त्याचबरोबर पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल बघणं महत्त्वाचं आहे. इट इज ऑब्झर्वड इन 10 to 20% ऑफ मदर्स. ठीक आहे. Gradually in onset, first 4 to 6 months following delivery or abortion, due to changes in pituitary, hypothalamo-pituitary adrenal axis, that can be a cause. आणि मॅनिफेस्टेशन्स काय आहेत? तर लॉस ऑफ एनर्जी, ॲपेटाईट, इन्सोमनिया, सोशल विड्रॉल, इरिटेबिलिटी आणि इवन सुसायडल ॲटिट्यूड, हे सगळे मॅनिफेस्टेशन्स आहेत त्याचे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा रिकरन्स, पुढच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस सुद्धा त्याचं रिकरन्स होऊ शकतं. तर ट्रीटमेंट काय? तर ट्रीटमेंट आपण लवकर सुरू केलेलं चांगलं असतं. आपण फ्लुएक्झेटिन देतो किंवा पॅरोक्झेटिन देतो. हे काय आहेत? सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स आहेत. ठीक आहे. इफेक्टिव्ह आहेत आणि ह्याचे कमी साईड इफेक्ट्स आहेत. तर ब्रेस्ट फीडिंगसाठी सुद्धा हे सेफ आहे. इस्ट्रोजन पॅच सुद्धा आपण वापरू शकतो. तर जनरल सपोर्टिव्ह मेजर्स आर एसेन्शियल ॲज इन ब्लूज. ठीक आहे. इफ नो प्रॉम्प्ट रिस्पॉन्स विथ मेडिकेशन, सायकॅट्रिक कन्सल्टेशन द्यायला हवी आणि ओव्हरऑल प्रोग्नोसिस इज गुड. तर हा नॉर्मल प्युअरपेरियम जो टॉपिक होता, तर नॉर्मल प्युअरपेरियमवर एक क्वेश्चन येऊ शकतो, ज्यात ॲनाटॉमिकल फिजिओलॉजिकल चेंजेस आणि त्याची मॅनेजमेंट आपल्याला थोडक्यात लिहायची असते. त्यात आपण जे काही फॅक्टर्स पाहिले, ब्रेस्ट फीडिंग, लोकिया, या सगळ्याबद्दल लिहायचं असतं. यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर इन्व्होल्युशन ऑफ द युट्रस हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो आपण पाहिलेला आहे. लोकियाबद्दल प्रॅक्टिकल्समध्ये सुद्धा आणि इन जनरल PNC केअरमध्ये लोकियाबद्दल सुद्धा शॉर्ट नोट येऊ शकते. ठीक आहे. लॅक्टेशन ब्रेस्ट फीडिंगवर एक आणखीन वेगळं उत्तर सुद्धा होऊ शकतं, पण बेसिक त्याचं आपण पाहिलेलं आहे. आणि नॉर्मल प्युअरपेरियमची मॅनेजमेंटमध्ये काय लिहायचं ते आपण पाहिलेलं आहे. आणि पोस्टपार्टम ब्लूज हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर असे 6 उत्तरं आपण केलेली आहेत. थँक्यू.